नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्र भूगोलाचं एक क्विक रिव्हिजन करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। तर आज जसा महाराष्ट्र आहे तसा पूर्वी महाराष्ट्र होता का? तर नाही। महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 रोजी, म्हणून 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो। 1 मे 2020 मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष आहे। ही गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे, कारण आपल्याला हीरक महोत्सव, सुवर्ण महोत्सव यावर प्रश्न विचारले जातात। त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किमी आणि हे हेक्टरमध्ये सुद्धा असंच म्हणतात, 30.7713 दशलक्ष हेक्टर, किंवा मैलामध्ये म्हणायचं असेल तर 1,18,819 चौरस मैल असं म्हणता येईल। यानंतर अक्षवृत्तीय विस्तार काय आहे आपल्या महाराष्ट्राचा? तर 15°8' उत्तर ते 22°1' उत्तर असा आहे। म्हणजेच काय म्हणता येईल तर 15°35' 40" ते 22°2' 13" उत्तर अक्षांश। मग रेखावृत्तीय विस्तार काय आहे? तर 72°6' पूर्व ते 80°9' पूर्व असा रेखावृत्तीय विस्तार आहे। यानंतर आपल्या महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर ती आहे सुमारे 720 किमी आणि पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? तर तो आहे 800 किमी। मग समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे? तर ती पण आहे 720 किलोमीटर। यानंतर महाराष्ट्राचं स्थान कसं आहे? तर ते भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्राला लागून आहे। मग आता आपल्याला शेजारी कोण कोण आहेत? तर महाराष्ट्राच्या वायव्येस आहे गुजरात राज्य, त्याचबरोबर दादरा आणि नगर हवेली, दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश, उत्तरेस आहे मध्य प्रदेश, परत गुजरात पण काही राज्यांना लागत असतो, पूर्वेस आणि ईशान्येस छत्तीसगड आहे, त्यानंतर आग्नेयेस तेलंगणा राज्य आहे आणि दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा। आणि आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या 2001 मध्ये किती होती आणि 2011 मध्ये किती होती आणि ती किती टक्क्यांनी वाढली हे पण आपण पाहून घेऊत। तर 9,68,78,627 एवढी लोकसंख्या ही 2001 मध्ये होते आणि 2011 मध्ये 11,23,74,333 इतकी लोकसंख्या 2011 मध्ये होते। 9 कोटीवरून आपली लोकसंख्या 2011 मध्ये 11 कोटीच्या वर गेलेली आहे। मग भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण काय राहिलं? तर 2001 मध्ये 9.42% इतकं महाराष्ट्राची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात होती आणि तीच लोकसंख्या 2011 मध्ये 9.28% इतकी 2011 मध्ये भारताच्या प्रमाणाशी होती। मग अशा महाराष्ट्राची राजधानी कुठली आहे? तर ती आहे मुंबई आणि उपराजधानी कुठली आहे? तर ती आहे नागपूर। मग आता आपण राजधानी आणि उपराजधानी पाहिली, मग विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर ते विधानसभा मतदारसंघ आहेत 288, त्याचबरोबर विधान परिषद मतदारसंघ आहेत 78। राज्यातील लोकसभा मतदारसंघ किती आहेत? तर ते आहेत 48 आणि राज्यातील राज्यसभा मतदारसंघ आहेत
19. राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 36वा जिल्हा जो की 2014मध्ये निर्माण झाला तो आहे पालघर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणलं तर तो आहे अहमदनगर आणि सर्वात छोटा जिल्हा म्हटलं तर ते आहे मुंबई शहर. यानंतर जिल्हा परिषदा किती आहेत? जिल्हे तर 36 आहेत, पण जिल्हा परिषदा किती आहेत? तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, जिल्हे 36 जरी असले तरी जिल्हा परिषदा ह्या 34 आहेत आणि 34वी पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाहीत. ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर या 36 जिल्ह्यांमध्ये तालुके किती आहेत? तर ते आहेत 358 तालुके. मग ग्रामपंचायती किती आहेत? तर त्या आहेत 27,875 आणि पंचायत समिती आहेत 351. महानगरपालिका 27 आहेत तर नगरपरिषदा ह्या 241 आहेत. नगरपंचायती ह्या 128 आहेत तर कटक मंडळे हे 7 आहेत. मग या महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग व त्यामधील जिल्ह्यांचं कसं प्रशासन केलं जातं किंवा कसे प्रशासकीय विभाग पाडलेले आहेत हे पाहण्यापूर्वी आपण महाराष्ट्राची वैशिष्ट्ये अभ्यासून घेऊत. मग आपल्या महान अशा राष्ट्राची वैशिष्ट्ये काय आहेत? तर महाराष्ट्राची भूमी ही बेसॉल्ट या प्रमुख अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे. त्याचबरोबर राज्यामधील सह्याद्री पर्वतातील कळसुबाई शिखर हे सर्वोच्च शिखर आहे आणि याची उंची आहे 1646 मीटर. ते सह्याद्रीच्या पर्वतात वसलेलं आहे. त्यानंतर दख्खन पठारावर कापसाची काळी मृदा आहे, तिलाच आपण रेगूर मृदासुद्धा म्हणतो. आंबोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो म्हणूनच आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी असं म्हटलं जातं. मग चेरापुंजीच का म्हटलं जातं? तर भारतामध्ये चेरापुंजी येथे सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटलं जातं. आणि आंबोली हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आहे. त्याचबरोबर हा कोकण विभागामध्ये येतो. यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे, जे की खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. त्याला आताच रामसर साईट म्हणून सुद्धा निर्मिती झालेली आहे आणि हे सरोवर उल्कापाताच्या निर्मितीमुळे तयार झालेलं आहे. पूर्वेकडील विदर्भाचा प्रदेश हा साग, बांबू यांच्या वनासाठी तसेच कोळसा, लोह व मॅग्नीज या खनिज संपत्तीसाठी समृद्ध आहे. ज्वारी, तांदूळ, बाजरी, गहू ही प्रमुख पिके आहेत आपल्या महाराष्ट्राची. त्याचबरोबर नगदी पिके आहेत ऊस, कापूस, तंबाखू आणि गळीत धान्य. कापड गिरणी व साखर कारखान्याची रेलचेलसुद्धा आहे आणि पहिले सुती कापड गिरणी ही महाराष्ट्रातील मुंबई येथे निर्माण झालेली आहे. त्यानंतर फळ लागवडात महाराष्ट्र देशाच्या आघाडीच्या राज्यांमध्ये आहे. त्याचबरोबर नागपूरची संत्रा, जळगावची केळी, नाशिक सांगलीचे द्राक्ष, रत्नागिरीचा हापूस आंबा यासाठी सुद्धा महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. मुंबई हा महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या राज्याची प्रशासकीय राजधानी ती देशाच्या आर्थिक राजधानी आहे. त्यानंतर नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. डॉक्टर आंबेडकर या महान मानवाने बौद्ध धर्माचा स्वीकार या नागपूर भूमीवरच केलेला आहे. त्यानंतर कोयना वीज केंद्र, जायकवाडी धरण, तारापूर
अणुवीज केंद्र, अरबी समुद्रातील बॉम्बे हाय तेल क्षेत्र व इतर अनेक उद्योगांनी राज्यांच्या वैभवावर भर टाकलेली आहे, हे आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राला ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाची साक्ष देणारे मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, समर्थ रामदासाच्या वास्तव्याने पुनीत झालेला सज्जनगड, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मघर शिवनेरी, राजमाता जिल्ह्याचे माहेरघर असलेले सिंदखेड राजा, त्याचबरोबर रायगड आदी प्रेरणा क्षेत्र किल्ले आहेत. म्हणजेच काय तर एकंदरीत आपल्या महाराष्ट्राला समृद्ध असा वैभवशाली सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसासुद्धा लाभलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे तो म्हणजे आपल्याला आवडणारा शेती. आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पण अगोदर आपण मॅप थ्रू आपलं रिकॅप करून घेऊया. या मॅपमध्ये आपल्याला उत्तर दक्षिण लांबी तसंच पूर्व पश्चिम लांबी, त्याचबरोबर आपल्याला अक्षांश आणि रेखांश हे दिसत आहे. यानंतरच्या फोटोमध्ये आपल्याला आपल्या राजकीय सीमा दिसत आहेत. यानंतर आपली लोकसंख्या भारताच्या प्रमाणाशी कशी कशी वाढत गेली ते दिसत आहे. त्याचबरोबर इथे जिल्हे आहेत.